साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. पैठण निवासी नाथ महाराज, ज्यांना शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हटलं जातं, ते नाथ महाराज. सकाळची वेळ होती आणि मंदिरात बसलेले होते. लोकांची गर्दी होती महाराजांच्या दर्शनासाठी. लोक येत होती, दर्शन घेऊन जात होती. असं नेहमीच चालायचं. गर्दीमध्ये एक मुलगा खूप वेळापासून उभा होता दर्शनासाठी. त्याचा नंबर आला तरी तो दर्शन करत नव्हता. बाकीच्यांना पुढं पाठवायचा आणि स्वतः पाठीमागं उभा राहत होता. त्याला एका प्रश्नाचं उत्तर महाराजांना विचारायचं होतं. तसं तर तो नेहमीच महाराजांच्या दर्शनाला यायचा. आल्यानंतर खूप सारे प्रश्न विचारायचा, अतिशय सविस्तरपणानं चर्चा करायचा. पण आज एक वेगळा प्रश्न घेऊन तो उभा होता आणि गर्दी कमी व्हायची वाट बघत होता. गर्दी कमी झाली आणि तो पुढे सरसावला. हात जोडले, नमस्कार केला, पाया पडला आणि पुढे मांडी घालून बसला. म्हणे, महाराज आज एक वेगळाच प्रश्न घेऊन आलोय, विचारू. महाराजांनी होकारार्थी मान हलवली आणि तो मुलगा विचारत होता. म्हणे, महाराज क्षमा करा, पण जी शांती आणि समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय, ही शांती आणि समाधान तुमच्या मनामध्ये आहे का? का चेहऱ्यावर फक्त शांती दिसते आणि मन मात्र अशांत आहे? असं तर नाही ना म्हणे महाराज. तुमच्या चेहऱ्यावर तर निर्वैरपणाचा निरपेक्षपणाचा भाव दिसतोय, पण मनामध्ये मात्र कुणाविषयी द्वेष तिरस्कार तर नाही ना म्हणे महाराज. तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की या माणसाला काही नकोय, पण मनामध्ये मात्र असाच भाव आहे की मनामध्ये वासना गच्च भरलेले. म्हणजे नेमकं काय? जे चेहऱ्यावर आहे तेच मनात आहे का? चेहरा वेगळा आहे आणि मन वेगळा आहे, असं तर नाही ना म्हणे महाराज. नाथ महाराज नाजूक हसले. म्हणे, बाळा तू काल परवा आला होता? हो म्हणे, बाबा मी काल आलो होतो, परवा आलो होतो. म्हणे, काय विचारलं होतं तू काल? म्हणे, महाराज मी तुम्हाला माझा हात दाखवला होता आणि भविष्य विचारलं होतं. नाथ महाराज म्हणाले, अच्छा, मग आपण आज काय करूयात, तुझ्या कालच्या प्रश्नाचं उत्तर आधी देऊयात आणि याचं उत्तर ऐकल्यानंतर मग तुझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर देईल. मुलगा म्हणाला, ठीक आहे बाबा. म्हणाले, बघू तुझा हात. मुलानं परत एकदा नाथांच्या हातात हात दिला आणि मग त्याचा हात बघितल्यानंतर नाथ महाराज म्हणत होते, बाळा क्षमा कर रे, पण तुझ्याकडे ना तुझ्या आयुष्यातले फक्त आता 8च दिवस शिल्लक आहेत. मुलगा अचंबित झाला, आश्चर्यचकित झाला, चेहरा पडला, नर्वस झाला, नाराज झाला. म्हणे, असं कसं महाराज? उठून उभा राहिला, घाबरला, त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. म्हणे, महाराज असं कसं म्हणता तुम्ही? हा म्हणे, बाळा तुझ्या हातावरच्या रेषा बघून तर असं वाटतंय की तुझ्याकडे फक्त आता 8 दिवसाचं आयुष्य शिल्लक आहे. त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. त्याला काय करावं काय सुचेनासं झालं. त्याचं मरण त्याला डोळ्यांनी दिसायला लागलं. तो मोठ्यानं रडायला लागला. ज्या पावलांनी तो चालत मंदिरात आला होता, आता त्याच पावलांनी त्याला माघारी फिरणं अशक्य झालं. मंदिरातून बाहेर जाणं अशक्य झालं. साईडच्या भिंतीला धरून धरून तो चालू लागला आणि मंदिराच्या पायऱ्या उतरू लागला. नाथ महाराज म्हणत होते, बाळा घाबरू नको, इकडे तुझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मला. पण त्याचे ऐकण्याची कसलीही मानसिकता, कसलीही भावना राहिली नव्हती. त्याच्या अंगात त्राण प्राण काही शिल्लकच राहिला नव्हता. बळच तो धरून धरून पायऱ्या उतरला आणि जेव्हा पायऱ्या उतरला तेव्हा चक्कर येऊन पडला. माणसं गोळा झाली, उचललं त्याला आणि घरी नेऊन सोडलं. विचारलं काय झालं, तर म्हणे, माझं 8च दिवसाचं आयुष्य शिल्लक आहे. त्यानं खाणं पिणं बंद केलं. गावामध्ये चर्चा झाली, लोक भेटायला यायला लागली, पाहुणे रावळे जमा व्हायला लागले. बघता बघता दिवस सरले आणि तो दिवस उजडला ज्या दिवशी त्याचा जीव जाणार होता, म्हणजे 8वा दिवस. लोक सकाळपासून येत होती, जात होती. केविलवाण्या नजरेनं हा मुलगा सगळ्यांकडे बघत होता. काहीतरी करा अशा भावनेनं सगळ्यांकडे आशाळभूत नजरेनं बघत होता, पण करणार काय? वेळ सरत आली. संध्याकाळी मावळतीला जाणाऱ्या सूर्याबरोबर या मुलाचा जीव जाईल अशी सगळ्यांची भावना होती. लोक सकाळपासून गर्दी करून त्याच्या दारात बसलेली होती. संध्याकाळची वेळ झाली, दिवस मावळतीला निघाला आणि मावळतीला जाणाऱ्या सूर्याबरोबर नाथ महाराज त्या मुलाच्या घरी आले. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. ज्या माणसानं याचं भविष्य सांगितलं, तो संत, तो महापुरुष आज घरी आलाय, कशा करता? नाथ महाराज आल्याबरोबर मुलाच्या आईवडिलांनी नाथांचे पाय धरले. म्हणे, काहीतरी करा, आमच्या लेकराला वाचवा. नाथ महाराज म्हणाले, काही होत नाही तुमच्या मुलाला. कुठे येतो? म्हणे, आज झोपलाय, काळजीत आहे. 8 दिवस झालं त्यानं अन्न पाणी सोडून दिले. काळजी करतोय, चिंता करतोय की मरणार मरणार म्हणून. नाथ महाराज गेले, मुलाला उठून बसवलं. म्हणे, काय झालं? म्हणे, 1-2 तासानं मी मरणार आहे. ही गोष्ट तुम्ही सांगितल्यापासून 8 दिवस झालं म्हणे काळजीत पडलोय, चिंता करतोय. नाथ महाराज म्हणाले, 8 दिवसात कुणाचा द्वेष तिरस्कार केला? म्हणे, नाही. कुणाची निंदा नफरत केली? म्हणे, नाही. कुणाबरोबर भांडण तंटा करण्याची इच्छा निर्माण झाली? म्हणे, नाही. काय पाहिजे, काय हेच पाहिजे तेच पाहिजे अशी वासना मनामध्ये निर्माण झाली? म्हणे, नाही.
नाथ महाराज म्हणाले, असंच आहे बाळा, मी मरणार आहे या गोष्टीची जेव्हा मनुष्याला जाणीव होते, त्याचं जेव्हा ज्ञान होते, तेव्हा माणूस कुणाची निंदा नफरत करत नाही, द्वेष अहंकार करत नाही, भांडण तंटा करत नाही, कुचक्या भावना जोपासत नाही, कसली वासना मनामध्ये धरत नाही आणि मग शांततेनं, समाधानानं, आनंदानं जीवन जगून निघतो. फरक फक्त एवढाच आहे, म्हणे तू काळजीत पडला, कारण 8च दिवसात मरणार आहे या गोष्टीनं तुला चिंतेत पाडलं, काळजीत पाडलं. 8च दिवसात मी काय करणार. पण ऐक बाळा, म्हणे विषय 8 दिवसांचा नाही, विषय 8 वर्षाचा नाही, अथवा विषय 80 वर्षाचा नाही. 8 दिवसानं काय, 8 वर्षानं काय आणि 80 वर्षानं काय, कधीतरी एकदा मरणारच आहोत. जर मरणारच आहोत तर कशा करता निंदा नफरत, कशा करता द्वेष अहंकार, कशा करता भांडण तंटा, कशा करता वादविवाद, कशा करता कुचक्या भावना, कशाला हवे अशांती, कशाला हवे वैर दुश्मनी, काही नकोय. आणि म्हणून विषय 8 दिवसाचा असू देत, 8 वर्षाचा असू देत, अथवा 80 वर्षाचा असू देत, कधीतरी मरायचं ह्या गोष्टीची जाणीव मला जनार्दन महाराजांकडून झाली आणि म्हणून मी समाधानानं आनंदानं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून म्हणे बाळा, जे माझ्या मनात आहे तेच माझ्या चेहऱ्यावर दिसतं आणि जे चेहऱ्यावर दिसतं तेच माझ्या मनात असतं. चेहऱ्यावर जर माझ्या शांती दिसते तर माझ्या मनामध्ये सुद्धा शांती आहे. चेहऱ्यावर जर माझ्या निरपेक्ष भाव दिसतोय तर माझ्या मनामध्ये सुद्धा निरपेक्ष भाव आहे. चेहऱ्यावर जर निर्वैरपणाचा भाव दिसतोय तर मनामध्ये सुद्धा तोच भाव आहे. आणि चेहऱ्यावरून काही पाहिजे, काही नको ही भावना आहे, तर मनामध्ये माझ्या तीच भावना आहे की काही नको, जे मिळालंय ते भगवंताच्या कृपेनं खूप सारं मिळालंय. जे मनामध्ये तेच माझ्या चेहऱ्यावर आहे, जे चेहऱ्यावर आहे तेच माझ्या मनामध्ये. मुलाच्या पटकन लक्षात आलं, अरे हाच तर मी विचारलेला प्रश्न होता. नाथ महाराज म्हणाले, हा बरोबर आहे, उठून बस म्हणे, काही तुला होणार नाही, पण विसरू नको की एक दिवस मरायचंय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि आनंदाची लहर उमटली. सगळ्यांना आनंद झाला की मुलगा मरणार नाही. नाथ महाराज सगळ्यांना म्हणत होते, मित्रांनो लक्षात ठेवा की मुलगा मरणार नाही आत्ता, पण आपण सगळेजण कधी ना कधी मरणार आहोत, ह्या गोष्टीची जाणीव ठेवा. मी मरणार आहे या गोष्टीची जाणीव राहिली तर माणसाचं जगणं आनंदाचं होईल. नाही तर समाजामध्ये बघतोय आपण की लोकांचं जगणं कसं झालंय. माणसं अशी जगतायत की जशी काय कधी मरणारच नाहीत आणि काही माणसं अशी मेली की जशी काय कधी जगलीच नाहीत. आणि म्हणून मी कधीतरी मरणार आहे, मी इथला कायमस्वरूपी रहिवाशी नाही, मला हे सोडून जायचं आहे, या गोष्टीची जर जाणीव राहिली तर जगण्यामध्ये आनंद आहे. मग मित्रांनो कधी कुणाशी भांडण नाही, तंटा नाही, वाद नाही, कुणाची निंदा नाही, नफरत नाही, द्वेष नाही, तिरस्कार नाही, कसल्या गोष्टीचा आपण अहंकार करणार नाही. जे क्षण आनंद जे मिळालेत क्षण, ते क्षण भगवंताच्या कृपेनं मिळालेत अशी भावना निर्माण होईल आणि ते क्षण आनंदानं जगून निघावेत अशी भावना आपली सगळ्यांची बनायला पाहिजे. साधू मंडळी प्रेमाने बोला. धन निरंकारजी.